नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 प्रश्नपत्रिका क्रमांक 14 घेतली आहे। यामध्ये आपण मराठी व्याकरण प्लस सामान्य ज्ञान वर आधारित प्रश्न उत्तर आपण घेतली आहेत। मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू। चला बघा, पहिला प्रश्न बघा, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार वार्षिक वित्तीय विवरणपत्र विधिमंडळात सादर केले जाते? तर भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार वार्षिक वित्तीय विवरणपत्र विधिमंडळामध्ये सादर केले जाते? तर कलम 112 नुसार वित्तीय वार्षिक विवरणपत्र विधिमंडळामध्ये सादर करण्यात येत असतं। कलम नंबर 112 नुसार वित्तीय वार्षिक निवेदन विवरणपत्र हे सादर केले जातं। त्यानंतर आहे खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामधून नियोजित शक्तिपीठ मार्ग जात नाहीये? तर खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामधून नियोजित शक्तिपीठ मार्ग जात नाहीये? नाही आपल्याला सांगायचं आहे। तर कोणता? अकोला जिल्ह्यामधून आपल्याला शक्तिपीठ मार्ग आपला जात नसलेला सांगून येतो। नांदेड झालं, वर्धा झालं आणि परभणी या तीनही जिल्ह्यामधून आपल्या महाराष्ट्रातील शक्तिपीठ हा मार्ग जातो, पण अकोला या जिल्ह्यामधून शक्तिपीठ महामार्ग जाताना आपल्याला दिसून येत नाही। त्यानंतर आहे खालीलपैकी कोणत्या दोन देशांनी संयुक्तपणे ऑपरेशन लायन रोवर सुरू केले? तर खालीलपैकी कोणत्या दोन देशांनी संयुक्तपणे ऑपरेशन लायन रोवर सुरू केलं होतं? तर अमेरिका आणि इस्रायल या दोन देशांनी संयुक्तपणे ऑपरेशन लायन रोवर हे सुरू केलं होतं। अमेरिका आणि इस्रायल या देशांनी हे ऑपरेशन सुरू केलेलं होतं। त्यानंतर आहे खालीलपैकी कोणत्या देशाने AI इम्पॅक्ट समिट 2026 चे आयोजन केले होते? तर भारत या देशाने AI इम्पॅक्ट समिट 2026 आयोजित केले होते। भारत या देशाने हे समिट आयोजित केलेलं होतं। त्यानंतर आहे खालीलपैकी MPSCचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर खालीलपैकी MPSCचे नवीन अध्यक्ष कोण आहे? तर विवेक भीमनावर हे आपल्याला नवीन MPSCचे अध्यक्ष असलेले सांगता येईल। विवेक भीमनावर हे आपल्याला MPSCचे नवीन अध्यक्ष असलेले या ठिकाणी सांगता येईल। त्यानंतर आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2026 कोठे आयोजित केले होते? तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2026 कोठे आयोजित केले होते? तर सातारा या ठिकाणी आपल्याला हे संमेलन आयोजित केलेलं होतं। तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2026 हे सातारा या जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं। त्यानंतर आहे खालीलपैकी आपल्याला कोणता देश G20 सदस्य नाहीये? तर खालीलपैकी कोणता देश G20 सदस्य नाहीये? तर चीन हा जो काही देश आहे हा G20 या ह्याच्यामध्ये सदस्य आपल्याला नसलेला दिसून येतो। त्यानंतर आहे जागतिक व्यापार संघटनेचे म्हणजे WTOचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर आपल्याला जागतिक व्यापार संघटनेचं TW मुख्यालय कोठे आहे? तर हे सांगायचं आहे। तर जिनिव्हा या ठिकाणी आहे आणि तो कुठं आहे? तर स्वित्झर्लंड या देशामध्ये आपल्याला जिनिव्हा या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचं आपल्याला मुख्यालय असलेलं या ठिकाणी सांगता येईल। त्यालाच आपण जागतिक व्यापार संघटनेलाच काय म्हणतो? तर WTO असं आपण या ठिकाणी म्हणतो, वर्ल्ड ट्रेडिंग ऑर्गनायझेशन असं म्हणतो। तर जिनिव्हा स्वित्झर्लंड या देशामध्ये हे मुख्यालय आपल्याला असलेलं दिसून येतो। त्यानंतर आहे मराठवाडा मुक्ती दिन कधी साजरा केला जातो? तर मराठवाडा मुक्ती दिन हा 17 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो, कारण की मराठवाडा हा निजामाच्या राजवटीमधून मुक्त करण्यात आला होता, तेव्हामुळं 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत असतो। त्यानंतर आहे
खालीलपैकी नांदेड जिल्ह्यामध्ये कोणता तालुका गोदावरी नदी वाहत नाही? तर नांदेड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामधून गोदावरी नदी वाहत नाही? तर अर्धापूर हे जे काही तालुका आहे त्या तालुक्यामधून गोदावरी नदी आपल्याला वाहताना दिसून येत नाही आहे. जिल्ह्यामध्ये अर्धापूर तालुक्यामध्ये ही गोदावरी नदी या ठिकाणी वाहत नसलेली आपल्याला दिसून येते. यानंतर आहे हेल्पलाईन क्रमांक आपल्याला सांगायचा आहे. तर हेल्पलाईन क्रमांक 130 हा टोल फ्री क्रमांक कशासाठी आहे? तर हेल्पलाईन क्रमांक 130 हा टोल फ्री क्रमांक कशासाठी आहे? तर सायबर क्राईम, ज्या ठिकाणी सायबर क्राईम झाला तर त्या ठिकाणी आपण टोल फ्री क्रमांक 103वर कॉल करून आपण आपली तक्रार नोंदवू शकतो. तर सायबर क्राईमच्या संदर्भामध्ये हा हेल्पलाईन क्रमांक 1930 हा आपल्याला हेल्पलाईन क्रमांक या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे द इंडियन वॉर ऑफ द इंडिपेंडन्स हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर विनायक दामोदर सावरकर यांनी द इंडियन वॉर ऑफ द इंडिपेंडन्स हे पुस्तक लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. विनायक दामोदर सावरकर यांनी हे पुस्तक लिखाण केलेलं आहे. यानंतर आहे खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? तर आपल्याला खालीलपैकी योग्य जोडी आपल्याला सांगायची आहे. तर आपल्याला कुतुब मिनार कुठं आहे? तर दिल्ली आहे. या ठिकाणी ही जोडी आपल्याला बराबर असलेली दिसून येते. ब्रह्मदेश्वर मंदिर कुठं आहे? तर तमिळनाडू या ठिकाणी आहे. त्यानंतर आहे गोल घुमट हे कुठं आहे? तर कर्नाटक या राज्यामध्ये आहे. तर हे बरोबर आहेत. अजिंठा आणि वेरूळ लेण्या हे महाराष्ट्रामध्ये पाहिजे होतं, तर इथं मध्य प्रदेश आहे, म्हणून ही जोडी आपल्याला या ठिकाणी चुकीची दिसून येते. म्हणजेच क्रमांक 1, 2 आणि 3 आपल्याला पर्याय बराबर असलेले या ठिकाणी सांगता येईल. म्हणजेच सी हा पर्याय या ठिकाणी योग्य असलेला आपल्याला सांगता येईल. त्यानंतर हे महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला मानले जाते? तर महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला मानले जाते? तर संत नामदेव यांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणून आपण संबोधले जाते. आद्य कीर्तनकार हे संत नामदेव हे आहे. त्यानंतर आहे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कोण करत असतो? तर भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कोण करत असतात? तर राष्ट्रपती हे भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्ताची निवड करण्याचा अधिकार हे राष्ट्रपती यांना देण्यात आलेला आहे. यानंतर आहे मेंडेलच्या आवर्त सारणीनुसार नायट्रोजनचा अनुक्रमांक किती आहे? तर मेंडेलचा जो काय आवर्त सारणीनुसार नायट्रोजनचा आपल्याला अनुक्रमांक किती आहे? तर 7 आपल्याला नायट्रोजनचा अनुक्रमांक हे 7 असलेला या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे शिरोमणी अकाली दल हा पक्ष कोणत्या राज्यामध्ये आहे? तर शिरोमणी अकाली दल हा पक्ष कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पंजाब या राज्यामध्ये आपल्याला शिरोमणी अकाली दल हे काम करत असताना दिसून येतो. पंजाब या राज्यामध्ये हा दल मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहे. त्यानंतर आहे खालीलपैकी इलेक्ट्रिकल करंट म्हणजेच विद्युत धाराचे S1चे युनिट कोणतं? तर S1चं युनिट कोणतं आहे? आपल्याला इलेक्ट्रॉनिक करंटचे युनिट कोणतं आहे असं विचारलं आहे. तर ॲम्पियर म्हणून आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ओळखतो. तर इलेक्ट्रॉनिक करंटचे विद्युत धारा वाहून नेण्याचं जो काही युनिट आहे तर त्यालाच आपण ॲम्पियर या ठिकाणी म्हणत असतो. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये रिअल अर्थ मेटलचा साठा जास्त प्रमाणामध्ये आहे? तर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये रिअल अर्थ मेटल चा साठा मोठ्या प्रमाणामध्ये आहे? तर चीन या देशामध्ये आपल्याला सर्वात जास्त रिअल अर्थ मेटलचा साठा मोठ्या प्रमाणामध्ये चीन या देशामध्ये असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणत्या मध्यांश युगामध्ये स्थळाची चुकीची जोडी सांगायची आहे? तर आपल्याला स्थळ आणि त्याची चुकीची जोडी सांगायची आहे. तर राजस्थान बागोर ही बराबर आहे. मध्य प्रदेश भीमबेटका हे पण बरोबर आहे. आणि गुजरात आणि
लागणं हेही बरोबरच आहे. महाराष्ट्र आणि विजापूर ही आपल्याला ही चुकीची या ठिकाणी जोडी असलेली आहे. मध्ययुगीन कालखंडामधील हे शहर आणि त्याचे ठिकाणं असलेले दिसून येतात. त्यानंतर आहे भारताची सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाला लागून आहे? तर भारताची सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाला लागून आहे? तर बांगलादेश. बांगलादेश या देशाला सर्वात जास्त आपली भारताची भूसीमा म्हणजेच भारताच्या ज्या काही सीमा आहेत त्या बांगलादेश या देशाला सर्वात जास्त प्रमाणामध्ये लागून असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे थिअरी ऑफ द नॅचरल सिलेक्शन. थिअरी ऑफ द नॅचरल सिलेक्शन कोणी लिहिला? हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर चार्ल्स डीन यांनी आपल्याला थिअरी ऑफ द नॅचरल सिलेक्शन हा जो काही पुस्तक आहे हे तर चार्ल्स डीन यांनी लिहिलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे कर्कवर्त. कर्कवर्त भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामधून जातं? तर कर्कवर्त जे आहे तर हे कोणत्या आपल्याला विषुववृत्त आणि कर्कवर्त हे दोन आपल्या दोन रेषा आहेत आणि ते त्यापैकीच आपल्याला कर्कवर्त कोणत्या राज्यामधून जातो तर आपल्याला सांगायचं आहे. तर 1 नंबर गुजरात याच्यातून जातो. त्यानंतर आहे मध्य प्रदेश आणि राजस्थान या 3 राज्यामधून आपल्याला कर्कवर्त हे जाताना दिसून येतो. पण ओडिसा या राज्यामधून कर्कवर्त ही रेषा जात नाही. गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यामधून कर्कवर्त ही रेषा आपल्याला जाताना दिसून येते, पण ओडिसा या राज्यामधून जात नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला नांदेडची सीमा लागून नाही? तर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला नांदेडची सीमा लागून नाही? तर चंद्रपूर या जिल्ह्याला आपल्याला नांदेड जिल्ह्याची सीमारेषा लागून नाही. तर असं विचारलं तर नांदेड जिल्ह्याला लागून असणाऱ्या जिल्ह्याच्या सीमा कोणत्या आहेत? तर त्यामध्ये यवतमाळ, हिंगोली आणि लातूर या जिल्ह्याच्या सीमा ह्या नांदेड जिल्ह्याच्या सीमेला लागून आहेत, पण चंद्रपूर या जिल्ह्याची सीमा ही नांदेड जिल्ह्याला लागून नाही. त्यानंतर आहे ऑलिम्पिक स्पर्धाची परंपरा कोठून सुरू झालेली आहे? तर ऑलिम्पिक स्पर्धाची परंपरा कोठून सुरू झालेली आहे? तर ग्रीक या देशामधून ऑलिम्पिक स्पर्धा पहिल्यांदा खेळल्या गेल्या होत्या आपल्याला दिसून येतो आणि तेव्हापासून ही परंपरा ग्रीक या देशामधून सुरू झालेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी योग्य जोडी निवडा. आपल्याला तर योग्य जोडी निवडायची आहे. तर झाकले माणिक साधा पण गुणी मनुष्य ही काही जोडी आहे तर ही आपल्याला मन आहे, तर ही मन आपल्याला योग्य असलेली या ठिकाणी सांगता येईल. यानंतरचा प्रश्न आहे आई उत्तम पदार्थ बनवत असते. आई उत्तम पदार्थ बनवत असते या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर हा कोणचा काळ आहे? यामध्ये तर रीती वर्तमान काळाचं हे वाक्य आहे. आई उत्तम पदार्थ बनवत आहे या वाक्याचा काळ कोणता आहे? तर रीती वर्तमान काळाचं हे वाक्य आपल्याला असलेलं या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे मी खाल्लेली संत्री आंबट होती. मी खाल्लेली संत्री आंबट होती या वाक्यातील विशेषण ओळखायचं आहे. तर आपल्याला मी खाल्लेली संत्री आंबट होती या वाक्यातील विशेषण ओळखायचं आहे. तर विशेषण काय आहे? तर आंबट हे आपल्याला या वाक्यामध्ये विशेषण आलेलं या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे खालीलपैकी सर्वनामिक विशेषण ओळखायचं आहे. तर खालीलपैकी आपल्याला सर्वनामिक विशेषण कोणतं आहे? तर तुझा हे आपल्याला या ठिकाणी हे सर्वनामाचं आपल्याला विशेषण असलेलं या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे मराठी भाषेचं लिखाण आपण कोणत्या लिपीमध्ये करतो? तर मराठी भाषेचं लिखाण आपण कोणत्या लिपीमध्ये करतो? तर देवनागरी या लिपीमध्ये आपण मराठी भाषेचं लिखाण करत असतो. देवनागरी भाषेमध्ये हे आपण लिपीमध्ये मराठीचं करत असतो. त्यानंतर आहे खालीलपैकी अनुनासिक नसलेला शब्द कोणता आहे? तर य जी हे काही शब्द आहे तर हे आपल्याला अनुनासिक नसलेला शब्द दिसून येतो. तर अनुनासिक म्हणजे काय? तर उच्चार करताना अनुनासिकाचा उच्चार करत असताना आपल्याला तो नाकाच्या आधारावर येतो.
यामध्ये कोणते येतं तर न, म आणि न हे 3 अक्षरं जे आहेत हे अनुनासिक असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. पण ये जर हे आहे हे अनुनासिक आपल्याला या ठिकाणी नसलेलं सांगता येईल. त्यानंतर आहे क, ख, ग आणि घ ही व्यंजने कोणत्या उच्चार प्रकारातील आहे. तर आपल्याला काय सांगायचं आहे, क, ख, घ ही कोणत्या प्रकारामध्ये कोणत्या उच्चार प्रकारामधील व्यंजने आहेत. हे कंठ व्यंजने आहेत. म्हणजेच याचा उच्चार करत असताना आपली जीभ ही आपल्या टाळूला लागते, त्यामुळं या व्यंजनांना कंठ व्यंजने असं या ठिकाणी आपण संबोधू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शब्दाची जात विकारी आहे. तर खालीलपैकी कोणत्या शब्दाची जात ही विकारी आहे. तर याचं योग्य उत्तर आहे सर्वनाम जे असतो त्या शब्दाची जात ही विकारी असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते, सर्वनाम होय. यानंतर आहे तो पर्वत उंच आहे. तो पर्वत उंच आहे या शब्दामधील अधोरेखित शब्दाचा आपल्याला नामाचा प्रकार ओळखायचा आहे. तर हे पर्वत जे हे आहे तर हे सर्वनामाचं आपल्याला उदाहरण असलेलं सांगता येईल. अधोरेखित शब्द कोणता आहे तर पर्वत आणि हे पर्वत आहे तर हे सर्वनाम आपल्याला असलेलं या वाक्यामध्ये ते सर्वनाम म्हणून आलेलं आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे खालीलपैकी शब्दाचं पुल्लिंगी शब्द ओळखायचा आहे. तर खालील शब्दापैकी आपल्याला पुल्लिंगी शब्द ओळखायचा आहे. तर गरुड हा जे काही शब्द आहे हे आपल्याला या ठिकाणी स्पुल्लिंग असलेला दिसून येतो, म्हणजेच पुरुषवाचक शब्द आपण या ठिकाणी गरुड याला म्हणू शकतो. त्यानंतर आहे विभक्तीचे एकूण किती प्रकार मानले जातात. तर विभक्तीचे एकूण किती प्रकार मानले जातात. तर एकूण 8 प्रकार आपल्याला विभक्तीचे असलेले या ठिकाणी सांगता येतील. 8 प्रकारामध्ये विभक्ती आपल्याला विभागली गेलेली असलेली या ठिकाणी सांगता येईल. भुकेमुळे त्याची केविलवाणी स्थिती झाली. भुकेमुळे त्याची केविलवाणी स्थिती झाली या वाक्यातील विशेषण शोधायचं आहे. तर भुकेमुळे त्याची केविलवाणी स्थिती झाली या वाक्यातील विशेषण कोणतं आहे. तर केविलवाणी हे जे काही विशेषण आपल्याला या वाक्यामध्ये हे विशेषण आलेलं दिसून येतो. यानंतर आहे पुढील वाक्यातील क्रियापद ओळखायचं आहे. तर आपल्याला पुढीलपैकी क्रियापद ओळखायचं आहे. तर संपाची तीव्रता जास्त आता थंडावली. संपाची तीव्रता आता जास्त थंडावली आहे. तर थंडावली हा जो काय आहे तर हे क्रियापदाचं आपल्याला या ठिकाणी उदाहरण असलेलं दिसून येतो. सालोसाल, क्षणोक्षणी आणि फिरून हे कोणत्या क्रियापदाचे अव्ययाचे प्रकार आहे. तर सालोसाल, क्षणोक्षणी आणि फिरून हे कोणत्या क्रियाविशेषण प्रकाराचे अव्यय आहेत. तर आवृत्ती दर्शक आपल्याला हे क्रियाविशेषणाचे प्रकार असलेले दिसून येतात. आवृत्ती विशेषणाचे हे या ठिकाणी प्रकार आहेत.